मित्र हो नमस्कार. लोकशाहीचा उत्सव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निवडणुकांनंतर जर रस्त्यावर हिंसाचार घडत असेल, गोळ्या झाडल्या जात असतील आणि राजकीय सुडाचे आरोप होत असतील, तर हा केवळ राजकारणाचा विषय राहत नाही, तर तो देशातील लोकशाहीसमोरील गंभीर प्रश्न बनतो. पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा निवडणुकीनंतर हिंसाचाराचा आगडोंब उसळल्याचे चित्र समोर येत आहे. यामध्ये 4 जणांचा मृत्यू आणि महत्त्वाचं म्हणजे भाजप नेते शुभेंदू अधिकारी यांचे पीए चंद्रनाथ रथ यांची गोळ्या झाडून केलेली हत्या. त्यानंतर सुरू झालेले राजकीय आरोप प्रत्यारोप आणि या सगळ्यांमुळे पंजाबचं राजकारण पुन्हा एकदा तापल्याचं दिसून येत आहे. निवडणुकीत विजय आणि पराभव हे लोकशाहीचे तर भाग असतात, पण निकालानंतर हिंसा, दहशत आणि राजकीय वैमनस्य जर वाढत असेल तर तो लोकशाहीचा पराभव मानायला हवा. सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे बंगालमध्ये प्रत्येक निवडणुकीनंतर असे वातावरण का निर्माण होते? हा केवळ राजकीय संघर्ष आहे की सुडाच्या राजकारणाची परंपरा बनत चालली आहे? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पश्चिम बंगालमधील सध्याच्या हिंसाचारामागची पार्श्वभूमी, त्यातील राजकीय समीकरणं, ममता बॅनर्जी सरकारवर होणारे आरोप, भाजपची भूमिका आणि केंद्र सरकारने यामध्ये काय करायला हवे होते याचा सविस्तर आढावा घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रहो नमस्कार, तुम्ही पाहताय विचारमोती. मित्रहो, पंजाबमध्ये नुकत्याच निवडणुका झाल्या, पश्चिम बंगालमध्ये नुकत्याच विधानसभा निवडणुका झाल्या, त्याचे निकाल जाहीर झाले आणि महत्त्वाचं म्हणजे 15 वर्षे असलेली ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसची राजवट संपुष्टात आली. त्यानंतर हिंसाचार उफाळला. भाजप आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या चकमकी झाल्या. या चकमकीचं रूप एवढं वाढलं की त्याच्या पुढे जाऊन परस्परांवर गोळ्या झाडणं, दगडफेक करणं, जाळपोळ करणं असे प्रकार झाले. याच्यावरच कडी म्हणून सुरक्षा यंत्रणांवर सुद्धा दगडफेक करण्यात आली, गोळीबार करण्यात आला. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार याच्यामध्ये 4 जणांचा मृत्यू झाला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे भाजप नेते ज्यांनी पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचा पराभव केला, त्या शुभेंदू अधिकारी यांचे पीए चंद्रनाथ रथ यांचीसुद्धा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. मित्रो, हा संपूर्ण घटनाक्रम पाहिला तर कुठेतरी लोकशाहीची शोकांतिका आहे असं म्हणावं लागेल. यावेळच्या निवडणुकांमध्ये मतदार विक्रमी संख्येनं घराबाहेर पडला. पंजाबमध्ये 92 ते 95% झालेले मतदान हा लोकशाहीसाठी एक शुभसंकेत आहे असं म्हणावं लागेल. लोकशाहीविषयी लोकांच्या मनामध्ये अनास्था वाढत चालल्याचं एकीकडे चित्र निर्माण होतं आहे आणि दुसरीकडे पंजाबमध्ये सकारात्मक चित्र या निवडणुकीमुळे उभं राहिलं होतं, कारण मोठ्या संख्येनं मतदार हा घराबाहेर पडला होता. असं असतानासुद्धा निवडणुकीच्या निकालानंतर मात्र जे चित्र पश्चिम बंगालमध्ये उभं राहिलं ते लाजिरवाणं होतं, खूप लाजिरवाणं होतं. पश्चिम बंगालमध्ये हे चित्र खरंच भारताला शोभणारं नाही. कुठेतरी भारतामधील लोकशाही अशा प्रकरणांमुळे धोक्यात येते की काय अशी भीती वाटते. तसं पाहायला गेलं तर पश्चिम बंगालमध्ये झालेला हा प्रकार हे काही पहिला नाही. पश्चिम बंगालमधील निवडणुका आणि हिंसाचार यांचं नातं हे काही नवीन नाही. गेल्या अनेक दशकांपासून पश्चिम बंगालचं राजकारण हे विचारधारा, सत्ता आणि रस्त्यावरच्या संघर्षाभोवती फिरत आलं आहे. यामुळे जवळपास प्रत्येक निवडणुकीनंतर तणाव, संघर्ष आणि हिंसाचाराच्या घटना समोर आल्यात. मित्र, निवडणुका इतर राज्यातसुद्धा होतात, पण त्या इतर राज्यामध्ये ज्या पद्धतीनं निवडणुका होतात, निवडणुकीनंतरचं सेलिब्रेशन, पराभूत झाल्यानंतर तो पराभव पचवण्याची तिथल्या राजकीय नेत्यांमध्ये असलेली ताकद, या सर्व गोष्टी पश्चिम बंगालमध्ये मात्र दिसत नाही. एकेकाळी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया म्हणजे मार्क्सवादी अर्थात डाव्यांच्या ताब्यात असलेल्या या पश्चिम बंगालवर अनेक वर्ष या डाव्यांचाच दबदबा होता. जवळपास 34 वर्ष या डाव्या आघाडीनं राज्यावर सत्ता गाजवली. त्या काळातसुद्धा राजकीय हिंसाचाराचे आरोप वारंवार होत होते. विरोधकांना मारहाण,
बूथ कॅप्चर करणं, कार्यकर्त्यांमधील संघर्ष अशा घटना त्यावेळीसुद्धा बंगालच्या राजकारणाच्या भाग बनल्या होत्या. त्यानंतर ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली तृणमूल काँग्रेस सत्तेत आली. परिवर्तनच्या घोषणेसह सत्ता बदल झाला. पण हिंसाचारांची परंपरा मात्र पूर्णपणे थांबली नाही. विरोधकांचा हा अनेक वर्षाचा आरोप आहे आणि महत्त्वाचं म्हणजे अख्खा भारत या गोष्टी पाहतोय. 2021च्या विधानसभा निवडणुकीनंतर तर बंगालमध्ये मोठा हिंसाचार झाला होता. अनेक जिल्ह्यांमध्ये भाजप आणि तृणमूल कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष झाला. अनेकांच्या घरावर हल्ले, जाळपोळ, मारहाण आणि मृत्यूच्या सुद्धा घटना समोर आल्या होत्या. या घटनांवरून भारताच्या देश पातळीवर सुद्धा मोठा वाद निर्माण झाला होता. 2018च्या पंचायत निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणावर हिंसाचार झाल्याच्या घटना समोर आल्या होत्या. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासून ते मतदानाच्या दिवशीपर्यंत अनेक ठिकाणी संघर्ष, बॉम्बफेक आणि हत्या झाल्याचं वृत्त होतं. विचार करायचा झाला तर 2023मधील पंचायत निवडणुकांदरम्यानसुद्धा बंगाल हिंसाचारामुळे चर्चेत आला होता. मतदानाच्या दिवशी अनेक जिल्ह्यात गोळीबार, जाळपोळ आणि मृत्यूच्या घटना घडल्या होत्या. म्हणजेच पश्चिम बंगालमधील निवडणूक ही फक्त मतदानापुरती मर्यादित राहत नाही, तर ती अनेकदा रस्त्यावरच्या शक्ती प्रदर्शनात बदलताना दिसते. राजकीय वैर, स्थानिक सत्ता, कार्यकर्त्यांचं वर्चस्व आणि संघटनात्मक संघर्ष यामुळे निवडणुकीनंतर वातावरण तापत राहतं. आता आपण बोलूया 2026मध्ये जी निवडणूक झाली त्याबद्दल. 2026 नंतर जी निवडणूक झाली आणि त्या निवडणुकीत सत्तापालट झाला. एक्झिट पोलचे अंदाज खरे ठरले आणि भाजपने तृणमूल काँग्रेसचा अक्षरशः धुव्वा उडवला. हे सर्व चित्र जे आहे ते तुमच्या आमच्या समोर झालं. एकतर्फी झालेला पराभव ममता बॅनर्जी यांच्या पचनी पडला नाही. मतमोजणीच्या दिवशीच ममता बॅनर्जीने अनेक आरोप केले. मतमोजणी केंद्रातून बाहेर आलेल्या ममता बॅनर्जी यांनी आपल्याला लाथाने झिडकारण्यात आलं, आपल्यावर अन्याय करण्यात आला, आपल्याला ढकलून देण्यात आलं असे अनेक आरोप केले. भाजपच्या हातातलं इलेक्शन कमिशन म्हणजे निवडणूक आयोग हे बाहुलं बनल्याचा आरोपसुद्धा त्यांनी केला होता. त्यानंतर रेल्वे पूल जो आहे हावड्यामध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती. हा सगळा धुमाकूळ तुम्ही आम्ही टी व्हीवरनी पाहत होतो. मित्रहो, तिथल्या लोकांची मानसिकता असेल, तिथल्या कार्यकर्त्यांची मानसिकता असेल आणि ते एवढं राजकारण किंवा निवडणुका हे अंगात भिनवतात की त्यांना समोरचा माणूस हा माणूस आहे हे सुद्धा विसरून जातात आणि अंधाधुंद गोळीबार करणं, दगडफेक करणं, एखाद्याचा जीव घेणं या गोष्टी त्यांना इतक्या इझी वाटतात की आपण जगातील एका मोठ्या लोकशाही देशामध्ये आहोत. आपलं राज्य या एका मोठ्या लोकशाही देशाचं एक अविभाज्य घटक आहे हे सुद्धा ही मंडळी विसरून जाताना दिसतात. पश्चिम बंगालमध्ये नेमकं हेच घडलं आणि ते एवढ्या मोठ्या प्रमाणात घडलं की ममता बॅनर्जी ह्या ज्यांच्या विरोधात निवडणूक हारल्या त्यांच्या PAलासुद्धा अक्षरशः मारण्यात आलं, गोळ्या झाडून मारण्यात आलं. या सगळ्या गोष्टी पाहिल्या तर लोकशाहीवरचा विश्वास भविष्यात उडेल याची भीती नक्की वाटते. पश्चिम बंगालमधील परिस्थिती सुधारण्यासाठी केंद्रानं थोडेफार का असेना पण प्रयत्न केले. पण अशावेळी निवडणूक आयोगानं जी यंत्रणा पुढील सरकार अस्तित्वात येईपर्यंत निवडणूक आयोगाच्या अखत्यारीत तेथील सुरक्षा व्यवस्था असेल किंवा प्रशासन व्यवस्था असेल ही निवडणूक आयोगाच्या अखत्यारीत असते, त्यांनी कुठेतरी या गोष्टीचा ताबा घेणं गरजेचं होतं. म्हणावं तेवढ्या प्रमाणात घेण्यात आला नाही. कारण मी आत्ता तुम्हाला व्हिडिओतून इतक्या वेळा सांगितलं की पश्चिम बंगालमध्ये झालेला हिंसाचार हा आजची काही गोष्ट नाही. निवडणूक आणि तेथे हिंसाचार होणं या दोन्ही गोष्टी अगदी सलग घडत आलेल्या आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी अतिरिक्त कुमक ठेवणं, कार्यकर्त्यांमध्ये कुठे लक्ष ठेवून राहणं या गोष्टीकडे लक्ष देणं, भविष्यात तरी अशा घटना घडू नयेत याच्यासाठी निवडणूक आयोग असेल, तिथलं प्रशासन असेल, या सर्वांनी कुठंतरी एक असा विश्वास भारताला द्यायला पाहिजे की पश्चिम बंगालमध्ये आजपर्यंत ज्या घटना घडल्या, आजपर्यंत जे काळे डाग तिथल्या निवडणुकांना लागले आहेत ते भविष्यात धुवून कसे निघतील याच्यावर खरोखरच लक्ष देणं गरजेचं आहे.
अन्यथा पश्चिम बंगाल इज इक्वल टू जाळपोळ, हिंसाचार इज इक्वल टू इलेक्शन. हे गणित, हे समीकरण भविष्यात दृढ होताना दिसेल. ते होऊ नये याच्यासाठी आजच्या घडीला आता पश्चिम बंगालमध्ये सत्तांतर होतं आहे आणि ते सत्तांतर झाल्यानंतर नवीन सरकारनं, केंद्रातसुद्धा भाजपचं सरकार आहे, पश्चिम बंगालमध्ये सुद्धा भाजपचं सरकार आहे आणि ते महत्त्वाचं म्हणजे पश्चिम बंगालमध्ये आलेलं सरकार हे पूर्ण बहुमतानिशी आलेलं आहे. त्यामुळे केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी हातात हात घालून काम करून जे काय पश्चिम बंगालमधील वातावरण आहे ते निवळेल कसं याची काळजी घेणं गरजेचं आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.